विरोधात लाखो शिक्षक कर्मचारी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यापैकी हजारो कर्मचारी नाशिकच्या गोल क्लब मैदानावर उतरलेले, त्यांना त्यांचे काही प्रश्न असतील त्या संदर्भात करूया। तर आपण कसं बोलतो आणि शिक्षकांवर जी टीईटीची सक्ती लादलेली आहे त्याच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहोत। आम्ही पालघर जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलो आहोत। पालघर जिल्ह्यामध्ये आमची निवडणुकीची आचारसंहिता असल्या कारणामुळे आम्ही तो रोष व्यक्त करण्यासाठी इथं नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही आलेलो आहोत। आम्ही 20-25 शिक्षक लोक आहोत पालघर जिल्ह्यातले, तर ते या ठिकाणी आमचा संताप व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। शासनाने जे काही शिक्षकांवर विविध स्वरूपाच्या जे काही अशैक्षणिक कामांचा बोजा लादलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी आमच्या कामावर परिणाम होत आहे, आमच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालवते। विद्यार्थ्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही। आम्हाला बराच वेळ अशैक्षणिक कामांमध्ये शासनाने विविध गोष्टी आणून आम्हाला गुंतवून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा याच्यामध्ये अपरिमित नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांना आम्हाला वेळ देत नाही। आज हे गरिबाचं शिक्षण बंद होईल याच्यासाठी वेगवेगळे नियम काढले जात आहेत वेगवेगळे। आज तुमच्या 20 अब्जा पटातील आदिवासी दुर्गम भागात आम्ही काम करणारे शिक्षक आहोत आणि आमच्या बहुतांशी शाळा या 20च्या आतल्या पटातली आहेत आणि त्या शाळा जर बंद झाल्या तर निश्चितपणे आमचं गरिबाचं शिक्षण, आमच्या आदिवासी वाड्यातल्या गरिबांचं शिक्षण, आदिवासींचं शिक्षण बंद होणार आहे आणि हा रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। वास्तविक शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि हा मूलभूत हक्कालाच गदा घालण्याचं काम शासन कुठेतरी करू राहिलं आहे आणि गरिबांचं शिक्षण बंद पाडण्याचा घाट या ठिकाणी घातला जातोय आणि तो आम्ही रद्द करावा याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचा रोष व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आले आहोत। धन्यवाद। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द